तुझ्यावर जाताना दगडाला 1177 निरोप शेवटी घेताना सन्माननीय व्यासपीठ आदरणीय शिक्षक आणि निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या प्रसंगी माझे मनोगत तुमच्यासमोर सादर करण्यासाठी मी इथे उभा आहे. आमच्या प्रत्येक 10वीच्या मुलाच्या एका डोळ्यात हसू तर आज एका डोळ्यात आसू आहे. या शाळेतील शैक्षणिक प्रवास आम्ही यशस्वीपणे पूर्ण केल्याचा आम्हा सर्वांना नक्कीच आनंद आहे. परंतु याच वेळी हा प्रवास, हे शिक्षक, हे मित्र, ही शाळा सोडून देण्याचे आम्हाला दुःख आहे. इथला सोडून देण्याचे दुःख आहे. या शाळेत आम्ही शिकलो ज्याप्रमाणे एखादा शिल्पकार एखाद्या दगडाला मूर्तीचा आकार देतो, त्याचप्रमाणे माझ्यासाठी कित्येक तरी विद्यार्थ्यांना प्रेम दिले आहे, आई वडिलांप्रमाणे प्रेम दिले आहे आणि माझ्यासारखे कित्येक तरी विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे आम्ही केलो. ते आमची मूळ ही शाळाच असणार आहे. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल की जेव्हा आम्ही हा प्रवास सुरू केला होता तेव्हा हे असे कधीच वाटले नव्हते की एक दिवस असा येईल की आम्हाला हा प्रवास सोडून द्यावा लागेल. पण बघा, उद्यापासून हे सगळं बदलून जाणार. उद्यापासून नाही कोणता गजर वाजेल, नाही कोणती शाळेची घंटा वाजेल. उद्यापासून या वर्गाचे दरवाजे आमच्यासाठी पूर्णपणे बंद होणार आणि त्यासोबत आमच्या आठवणीही बंद होणार. मित्रांसोबत केलेल्या गमती जमती, वर्गात केलेल्या खोड्या, हे सर्व आमचे आजपासून बंद होणार. ती जागा तिथे यायला आम्हाला कधीच आवडली नाही. ती जागा आज तिथून जावासही वाटत नाही. तेव्हा या शाळेची घंटा वाजेल तेव्हा आम्हाला हे सर्व सोडून जावंच लागेल. कारण आज शाळेचा शेवटचा दिवस आहे. कारण आज आमच्या 10वीचा शेवटचा दिवस आहे.